नमस्कार मंडळी. उपासाच्या थालीपीठाची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती. तुम्हाला रेसिपी सांगते. यासाठी साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ, शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ ही जी सगळी पीठं आहेत ती मिक्स करूनच मी उपासाचं थालीपीठ इकडे बनवत असते. कारण इकडे वेगळी अशी उपासाच्या थालीपीठाची भाजणी स्टोअरमध्ये मिळत नाही. ही जी पिठं आहेत ही सगळी मी आणून ठेवलेली आहे आणि ही फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि वापरत असते. यामध्ये तुम्ही भिजवलेला साबुदाणासुद्धा टाकू शकता. पीठ न घालता भिजवलेला साबुदाणासुद्धा यामध्ये छान लागतो. आणि ही जी सगळी पिठं आहेत ती सगळी मिक्स करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट पेरलं. यामध्ये 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ, 1 चमचा साबुदाण्याचं पीठ, 1 चमचा शिंगाड्याचं पीठ आणि भगरीचं जेवढं होतं थोडंसं पीठ ते घातलेलं होतं. नंतर जिरे घातले. उपासाचं तिखट यामध्ये घातलं. नंतर चवीनुसार मीठ यामध्ये पेरलं. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल आणि तुमच्याकडे उपासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर बारीक कट करून यामध्ये घालू शकता. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये रताळंसुद्धा वाफवून घालू शकता. इकडे मी अर्धा बटाटा यामध्ये किसून घातलेला आहे. उकडलेला बटाटा होता तो. नंतर सगळं एकजीव करून घेतलं आणि पीठ मळून घेतलं. तव्याला थोडं तूप लावून थालीपीठ थापून घेतलेलं आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण हे थापलेलं नाही आहे. गोल असं थालीपीठ थापून घेतलं. मध्ये होल करून त्यामध्ये तूप घातलं आणि तुपावर छान दोन्हीकडनं मंद आचेवर हे थालीपीठ खरपूस असं शेकून घेतलं आहे. छान थालीपीठ तयार झाल्यानंतर दही आणि घरी केलेल्या उपासाच्या गोड लिंबाच्या लोणच्यासोबत हे खायला घेतलं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे उपासाचं थालीपीठ बनवू शकता. धन्यवाद.